सन्माननीय सभापती महोदय, सन्माननीय सदस्य बंटी पाटील साहेब आणि इतर सदस्यांनी 260 अन्वये जो प्रस्ताव उपस्थित केला त्यामध्ये 4 कामगार कायद्याच्या संदर्भामध्ये आपले जे कोड आहे त्याच्या संदर्भामध्ये उल्लेख केला। माननीय सभापती महोदय, राज्य शासन असो की केंद्र शासन असो, बदलत्या परिस्थितीनुसार लोकहितासाठी अनेक निर्णय घेत असते, अनेक कायद्यामध्ये अमेंडमेंट करत असते आणि हे अमेंडमेंट शेवटी कशी होते, जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी मग विधानसभेत असो की लोकसभेत असो ते चर्चा करून करत असतात। ऐकून घ्या, आता तुम्ही उत्तर देऊ द्या तुमच्या सन्माननीय सदस्य, आपण एक लक्षात घ्या की मी उत्तर देत असताना माझं उत्तर होऊ द्या आणि उत्तर आम्ही तुम्हाला भाषण देत असताना कधी मधात व्यत्यय आणत नाही, एवढंच अपेक्षा करावी तुमच्यापासून, उत्तर तर देऊ द्या। माननीय सभापती महोदय, की ही बाब सत्य आहे की केंद्र सरकारने वेतन संहिता 2019, औद्योगिक संबंध संहिता 2020, सामाजिक सुरक्षा संहिता 2020 आणि व्यवसाय सुरक्षा आरोग्य आणि कार्यस्थळ परिस्थिती संहिता 2020 हे 4 कोडसाठी हरकती बोलवल्या आणि 3/12/2025 त्याच्यावर हरकती बोलवण्याची शेवटची तारीख होती। या संदर्भामध्ये माझी सभागृहाच्या सन्मान्य सदस्याला विनंती आहे की आपले जे काही सजेशन ऑब्जेक्शन होते ते आपण त्या संदर्भामध्ये दाखल केले होते आणि ते विचारात घेतले नाही आहे असं कुठं झालं असेल तर कृपा सांगावं। एक मिनिट। दुसरं की या संदर्भामध्ये त्याची अंतिम आता राज्य सरकार देखील या संदर्भामध्ये रूल्स फ्रेम करणार आहे आणि शेवटी हा सेंट्रल लिस्टचा जो सब्जेक्ट आहे तो सेंट्रल लिस्टचा आणि जे रूल्स आहे तो राज्य सरकार करेल आणि राज्य सरकार या संदर्भामध्ये जेव्हा रूल्स करेल तेव्हा निश्चितच आपल्याशी संवाद करण्यात येईल, आपल्याशी चर्चा करण्यात येईल, आपले जे काही सकारात्मक आणि योग्य कामगारांच्या हिताचे जे काही सजेशन्स असतील त्या संदर्भामध्ये ज्या बाबी करणं शक्य आहे, जे योग्य आहे ते निश्चित करण्यात येईल। आमचे दार आपल्यासाठी सदैव ओपन आहे। शेवटी राज्य चालवत असताना सर्व बाबीचा विचार या ठिकाणी करावा लागतो। जे निर्णय आपण या संदर्भामध्ये सांगितले की आता आपल्या राज्याच्या संदर्भामध्ये राज्याच्या संदर्भामध्ये आम्ही निश्चितपणे आपल्याशी या संदर्भामध्ये रूल्समध्ये जे काही विचारणा करायची ते निश्चितच करू आणि जे काही निर्णय आता बोलताना शशिकांतजी बोलले, मला वाटते काल सचिनही बोलले की एवढे कामगार असंघटित आहे, 95%, 91%, 90% काहीच कामगार, परंतु हे सर्व जी परिस्थिती निर्माण झाली वर्षानुवर्षापासून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजतागायत या संदर्भामध्ये निर्णय का नाही झाले? का बरं असुरक्षित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा देण्याचा निर्णय 2023 मध्ये राज्य सरकारला घ्यावा लागला? शेतमजूर देशात काम करणारा, शेतीमध्ये काम करणारा शेतमजूर असुरक्षित आहे। मग या असुरक्षित शेतमजुराला सामाजिक सुरक्षा दिली पाहिजे याची काळजी तुम्हाला का नाही वाटली इतके वर्ष? मी आपल्याला सांगू इच्छितो, हे आपल्याला असं आहे, असं आहे आपल्याला काही गोष्टी वाईट वाटल्या असतील, काही थोडेसे माझे बोलणं आपल्याला कटू वाटलं असेल, पण जे मी बोललो ते सत्य बोललो आहे आणि त्यामुळे मला माहित होतं की तुम्हाला सहन होणार नाही मी बोललो ते, परंतु जे मला अपेक्षित होतं तेच तुम्ही करून राहिले, हरकत नाही। माननीय सभापती महोदय, या राज्यात राहणाऱ्या सुमारे 2 कोटी शेतमजुराला सामाजिक सुरक्षा देण्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये आपण घोषणा या ठिकाणी केली। गिग वर्करच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारने आता त्याचं पालकत्व स्वीकारलेलं आहे आणि केंद्र सरकार त्या संदर्भामध्ये त्यांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी धोरण करत आहे आणि त्यांना सामाजिक सुरक्षा देत आहे। माननीय सभापती महोदय, शेवटी आपणही लोकप्रतिनिधी, आपलाही
या क्षेत्रामधला अनुभव आहे, आपण कामगारांसाठी आपलं आयुष्य समर्पित केलं, या सर्व गोष्टीला मी नाकारत नाही, परंतु ही बाब देखील समजून घेतली पाहिजे की सरकार कुठलाही जेव्हा निर्णय करते तो निर्णय करताना सर्व बाबीचा विचार करून या संदर्भात निर्णय घेत असते. आता उल्लेख काल आपण भाषणात करताना केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्याच्या संदर्भात केला, ज्याच्याबद्दल सदाभाऊ खोतनी उत्तर चांगल्या पद्धतीने दिलं. हे बघा, एखादा कायदा पारित केल्यानंतर एखाद्या संविधानामध्ये जेव्हा कुठली आपण घटनामध्ये आपण जेव्हा दुरुस्ती करतो तेव्हा पूर्ण देशामध्ये एक अशा पद्धतीचा नरेटिव्ह पसरवला जातो की संविधान बदलत आहे, संविधान बदलत आहे. आणि जसं सिटीजन अमेंडमेंट बिल आणि NRCचा कायदा झाला होता, या दोन्ही कायद्याच्या संदर्भामध्ये देशामध्ये पूर्णपणे फेक नरेटिव्ह निर्माण करण्यामध्ये विरोधी पक्ष यशस्वी झाला होता. तसं शेतकऱ्यांच्या संदर्भात झालं, तसंच लोकसभेत झालं. परंतु राज्य सरकार किंवा केंद्र सरकार शेवटी जनतेने निवडून दिलेलं सरकार आहे, याचा जनतेचाही सर्वोपरी आहे. राज्याला पुढे नेण्यासाठी, देशाला पुढे नेण्यासाठी जे काही लोकहिताचे निर्णय आहेत ते सरकार करत असते आणि कुठल्याही घटकावर अन्याय होणार नाही याची दक्षता देखील ते या संदर्भात घेत असते. त्यामुळे आपण अशा पद्धतीचं जे परत या सभागृहाच्या माध्यमातून जो परत एक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करत आहात, कृपया ते करू नका. एकदा तुम्ही यशस्वी झाले होते लोकसभेमध्ये, आता तुम्हाला ती परत संधी मिळणार नाही. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की आता आपण फिक्स टर्म एम्प्लॉयमेंटच्या संदर्भामध्ये मान्य सभापती महोदय, आपण मला संरक्षण द्या. विरोधी पक्षाचे सदस्य बोलताना बरोबर बोलतात, त्यांना कोणी व्यत्यय आणत नाही. आम्ही जेव्हा आम्ही उत्तर देतो ते ऐकण्याची मानसिकता त्यांनी ठेवली पाहिजे. आणि अशा पद्धतीने माझ्या भाषणामध्ये, माझ्या उत्तरामध्ये अडथळा आणून परत तुम्ही जे विचार करत आहात ते कुठल्याही परिस्थितीत यशस्वी होणार नाही. जे बोलण्याची जर आपली ताकद आहे ते ऐकण्याची देखील आपण मनस्थिती या संदर्भात ठेवली पाहिजे. सन्माननीय शशिकांत शिंदे साहेब, मी या संदर्भामध्ये अजून माननीय भाई जगताप साहेबांनी एक मुद्दा उपस्थित केला की कायम कर्मचाऱ्यांना 5 वर्ष PF मिळतो आणि फिक्स कर्मचाऱ्यांना मी आपल्याला सांगू इच्छितो की या दोन्ही विषयाच्या संदर्भामध्ये आणि माथाडी कायद्याच्या संदर्भामध्ये आपण अजून राज्याचे रूल फ्रेम होऊ द्या. सन्माननीय शशिकांतजी, राज्याचे रूल फ्रेम होऊ द्या. तुमच्याशी विचार विनिमय करून जे काय निर्णय, हे बघा, जे विषय केंद्राचे आहे, जे आपल्या अखत्यारीत नाही आहे त्याच्या संदर्भामध्ये या सभागृहात चर्चा करण्यात काय अर्थ आहे का? जे राज्य सरकारच्या हातात आहे, राज्य सरकार जेव्हा हरकत बोलवेल आपल्याशी विचार विनिमय, तेव्हा आपण आपल्याला बाजू मांडण्याची संधी देईल. परंतु अशा पद्धतीने प्रश्नोत्तराच्या तास या संदर्भामध्ये चर्चेमध्ये संदर्भात आपल्याला उपस्थित करता येणार नाही. हरकत काय ते